नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। सोन्याच्या दुकानात दागिने चोरी, 22 वर्षीय युवतीला पोलिसांनी केली अटक। तोंडाला स्कार्फ गुंडाळून सराफा दुकानात दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने जाऊन दागिने चोरणाऱ्या एका 22 वर्षीय युवतीला पोलिसांनी अटक केली। तिच्याकडून 2,48,622 रुपयांचे चोरीचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली। 8 मे रोजी दुपारी पाऊणच्या सुमारास शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या एका सोने चांदीच्या दुकानात एक युवती ग्राहक बनून गेली होती। तेथे सेल्समन दागिने दाखवत असताना तिने नजर चुकवून दागिने ठेवलेल्या एका ट्रेमधून एक 4 ग्रॅमची चेन व दुसरी 20 ग्रॅमची चेन चोरून नेली। ती दुकानातून निघून गेल्यावर सेल्समनच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता युवतीने दागिने नेल्याचे दिसून आले। त्यानंतर त्यांनी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यानंतर या युवतीने हीच युवती सोन्याच्या दुकानात आली होती। दुसऱ्या सराफा दुकानातही चोरी करण्याच्या उद्देशाने स्कार्फ बांधून गेली असता दुकानदाराने तिला स्कार्फ काढण्यास सांगितले। यामुळे तिचा चोरीचा प्रयत्न फसला। या गुन्ह्याचा तपास सिव्हिल लाईन पोलीस करत असताना स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास सुरू केला होता। पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने 6 तासांच्या आत संशयित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेतले। तिची चौकशी केली असता तिच्याकडून दागिने हस्तगत केले। ईशा सत्यप्रकाश पांडे, राहणार शिव मंदिराजवळ कैलास टेकडी असे अटक करण्यात आलेल्या युवतीचे नाव आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।